येरुशलेम शहरात त्या रात्री वातावरण खूप तणावपूर्ण होते. जेसूस ख्रिस्त यांना अटक करून सैनिकांनी रोमन राज्यपाल पॉन्टियस पिलात यांच्या दरबारात आणले. लोकांचा मोठा जमाव ओरडत होता, पण येशू शांत उभे होते. पिलातानं येशूकडे पाहिले आणि विचारले, "तू यहुद्यांचा राजा आहेस का?" येशू शांतपणे उत्तर दिले, "तू म्हणतोस तसे." वचन मत्तई 27:11. पिलातांनी सर्व लोकांसमोर सांगितले, "मला याच्यामध्ये काही दोष दिसत नाही." पण जमाव अजून मोठ्याने ओरडू लागला, "त्याला क्रूसावर चढवा! क्रूसावर चढवा!" पिलात घाबरला. लोकांचा राग वाढत होता. मग त्याने पाण्याचे भांडे मागवले आणि सर्वांसमोर हात धुतले. तो म्हणाला, "या निरपराध मनुष्याच्या रक्ताची जबाबदारी माझी नाही." वचन मत्तई 27:24. यानंतर सैनिकांनी जेसूस ख्रिस्त यांना मारहाण केली. काट्यांचा मुकुट घातला आणि मोठा लाकडी क्रूस त्यांच्या खांद्यावर ठेवला. थकलेले, जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत येशू गोलगोथा नावाच्या टेकडीकडे चालू लागले. रस्त्यात काही स्त्रिया रडत होत्या, काही लोक हसत होते, पण येशू प्रत्येक पावलावर प्रेम आणि सहनशीलतेने पुढे जात होते. गोलगोथा टेकडीवर सैनिकांनी येशूला क्रूसावर खिळले. आकाश काळवंडले, वारा जोरात वाहू लागला. लोक खाली उभे राहून पाहत होते. त्या वेदनेतही येशू वर पाहून म्हणाले, "पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत ते यांना कळत नाही." वचन लूक 23:34. क्रूसावर लटकताना येशूने जगाच्या पापांसाठी स्वतःचा बलिदान दिला. काही वेळानंतर त्यांनी मोठ्याने म्हटले, "पूर्ण झाले," आणि त्यांनी प्राण सोडले. वचन योहान 19:30. त्या क्षणी पृथ्वी हादरली, मंदिराचा पडदा फाटला आणि अनेक लोक घाबरले. एक रोमन सैनिक म्हणाला, "खरोखर हा देवाचा पुत्र होता." वचन मत्तई 27:54. पण कथा इथे संपली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी थडगे रिकामे आढळले. दगड बाजूला झाला होता. देवदूत म्हणाला, "तो येथे नाही, कारण तो उठला आहे." वचन मत्तई 28:6. ही कथा आपल्याला शिकवते, जगात द्वेष असला तरी प्रेम जिंकते, पाप असले तरी क्षमा मिळू शकते आणि मृत्यू असला तरी पुनरुत्थानाची आशा असते. येशूच देव आहे. आमेन. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर करा.